नमस्कार. मैत्री आमची लय भारी होम मिनिस्टर घरोघरी को पावर्ड बाय ॲक्टिव्हिल 2-in-1च्या या भागातली अनिश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. प्रियंका निलेश चिंचोरे आणि डॉक्टर रुपाली उमेश पाखले या दोन वहिनींना आज आपण भेटणार आहोत. पाथर्डी नाका, नाशिक इथे राहणारं हे कुटुंब यांना बोलतं करणार आहोत. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 या उखाणा. टाळ वाजे, वीणा वाजे, वाजतो मृदुंग, पैंजनाच्या तालावर नाचतो श्रीरंग. निलेश रावांचं नाव घेते. आज आहे होम मिनिस्टरचा आनंदाचा प्रसंग. नाशिकचे द्राक्ष, गोव्याचे काजू, प्रियंकाचे नाव घ्यायला मी कशाला लाजू. पण गोव्याची काजू फार आठवतात तुम्हाला. नाशिकच्या द्राक्षापेक्षा वजन होतं ते गोव्याच्या काजूंवर होतं. रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास. उमेश रावांचे नाव घेते होम मिनिस्टर साठी खास. क्या बात आहे. उमेश राव. सप्तपदीच्या सागरात पती पत्नीची नौका, रुपालीचे नाव घेतो सर्वजण ऐका. का ऐकायचं का? जबरदस्ती होता. कुठलं माहेर? मालेगाव. तुमचं? आमचं कळवण म्हणून गाव आहे तिथे. किती लांब आहे? 60 किलोमीटर. 60. तुमचं? माहेर मालेगाव, बालपण मालेगाव. अरे वा, म्हणजे मैत्री तुमची दिसते. मालेगाव पासूनच. माझं गाव कळवण. कळवण. हो, आम्ही पण ते मला सिनियर होते. कोइन्सिडन्स आहे. पण हा सॉलिडच कोइन्सिडन्स. बरं, वहिनी ओळख करून द्या सगळ्यांची. माझे मिस्टर निलेश चिंचोरे, माझे वडील विलास मुसळे, माझी नणंद. नमस्कार. माझ्या मावस सासूभाऊ. नमस्कार. माझी बहीण. नमस्कार. इकडे आणि पाठीमागे माझी मैत्रीण. नमस्कार. नमस्कार. तुम्ही द्या ओळख करून. हे माझे मिस्टर डॉक्टर उमेश, ते माझे पप्पा अप्पाश्री, माझी आई, माझे सासरे. नमस्कार. सासूबाई, माझे जेठ भाऊजी. नमस्कार. मावस सासूबाई. नमस्कार. जाऊबाई. हो हो हो. आणि इकडे बहीण. नमस्कार. सगळ्यांना नमस्कार. कसं गेलं बालपण? छान, हसत खेळत भरपूर बालपणाचा सगळा आनंद घेत गेलाय. हो. अभ्यासही केलाय आणि मस्तीही भरपूर केली आहे. तुमचं बालपण कसं गेलं? खूप छान. मी घरात सर्वात लहान, म्हणजे शेंडेफळ असल्यामुळे खूपच लाडाची. पूर्वी कसे घरी थोडे रेस्ट्रिक्शन्स असायचे, पण बऱ्यापैकी मी जोवर आली तर सगळे रेस्ट्रिक्शन माझ्यासाठी ओपन झालेले होते. म्हणजे मला मुभा होती, जसं बाहेर शिक्षणाला जाणं आहे किंवा हॉस्टेलवर राहणं आहे. हळूहळू हळू तुमच्या येण्याने बदल झाला. हो ना. पण मग तुमची मैत्री कधीपासूनची? आमची मैत्री शाळेपासूनच, पण तेव्हा खूप जास्त घट्ट मैत्री नव्हती. मग ही मैत्री घट्ट कधी झाली? 5 मैत्री अशी फुलत गेली असं म्हटलं तरी चालेल. आम्ही होतो शाळेतल्या, मस्ती दंगा भरपूर केलेला तेव्हापासूनचा. पण नंतर मग माझं ग्रॅज्युएशन झालं, ती मेडिकलला गेली, मग ती हॉस्टेलला. त्याच्यामुळे आमचा तसा त्यावेळी गॅप तयार झाला होता. मग नंतर माझं लग्न झालं. लग्नाच्या ह्याच्यात आम्ही सगळे, मी माझ्या संसारात रुळले, ती तिच्या संसारात रुळली. आणि मग कोइन्सिडन्स असा आमच्या बाबतीत नेहमी होतो तसा झाला. ती जेव्हा नाशिकला सेटल झाली आणि आम्ही सडनली विमेन्स डेला प्रोग्रामला भेटलो. आणि मग तिथून आमची खरी मैत्री घट्ट व्हायला आणि फुलायला सुरुवात झाली. 8 मार्च अत्यंत महत्वाचा दिवस ठरला आमच्यासाठी. तर खूप महत्वाचा. काय सांग? हरवलेली मैत्री सापडली ना सर. अजून काय पाहिजे? अजून काय पाहिजे? पण तुम्ही डॉक्टर म्हणजे काय केलंय? माझं होमिओपॅथी झालेलं आहे. होमिओपॅथी. अच्छा अच्छा. मग तुम्ही? मी BSc फिजिक्स केलंय, पण मी नंतर बँकिंगच्या एक्झाम देऊन मी आता स्टेट बँकेत आहे. बघा, ह्या डॉक्टर आहेत. येस सर. त्यामुळे ह्या गोळ्या देतात. राईट. अशा छोट्या छोट्या साबुदाण्यासारख्या, त्या पांढऱ्या रंगाच्या. बरोबर की? पण त्या गोळ्या कायम गोड लागतात तुम्हाला? बायकोने दिलेल्या गोळ्या गोडच लागतात. नसल्या तरी गोड मानून घ्यायच्या. हे महत्वाचं वाक्य आहे, हो की नाही? तुमच्याकडे कसं काय? आम्ही दोघे गोळ्या घेत नाही. डायरेक्ट इंजेक्शन. पण तुमच्या दोघींच्या मैत्रीतलं लक्षात राहिलेलं, जसं 8 मार्च हा एक दिवस आहे, पण त्याच्यानंतर जी काही मैत्री सुरू झाली 5 वर्षामध्ये, त्याच्यात खूप बोलणं सुरू झालं. आता खूप बोलणं, एक तास. आणि कसं असतं, मैत्री फक्त बोलून होते असं पण नाही. कुठेतरी मनाचे धागे कधीतरी जुळलेले होते, जे तशीच्या तशी अटॅचमेंट होती, फक्त त्याला थोडा स्पार्क मिळाला. पण या मैत्रीमुळे हे तुम्ही सुद्धा आता एक सगळे एकत्र आला. सतत भेटणं होतं. वीकली तर आम्ही एकदा भेटतोच नक्कीच. क्या बात आहे. पण मला सांगा, आता तुमचं गाव कुठलं म्हणाला? कळवण. कळवण. तुमचंही कळवण.
हे कसं काय परत? ते माझे सिनियर आहेत ऍक्च्युली, पण तेव्हा आमची काही ओळख नव्हती. आमची ओळख तर आत्ताच झाली, म्हणजे 5 वर्षापूर्वीच. अच्छा, पण नंतर गावी तुम्हाला होतो पण काही म्हणजे बघणं relationship नाही, नाही, काही काही बोलणं नाही. पण कळवण मध्ये नंतर समजलं की उमेश आणि माझी बहीण हे क्लासमेट आहे, हे मला नंतर समजलं. अरे हा एक point. हा एक परत योग आहे. मग किती कशा गोष्टी घडत जातात, हो की नाही? बरं, पण मग तुमचं लग्न कसं जमलं? तुम्ही कळवणला, तुम्ही नाशिकला. मग आमचं अरेंज मॅरेज आहे. मी म्हटलंच नाही की लव्ह मॅरेज आहे. मी कधी म्हटलं? पण ते कसं काय? म्हणजे यांचे मावसा आणि माझे आजोबा नाशिकला राहायचे, शेजारी शेजारी. आणि मग ते बोलण्यातून त्यांनी सांगितलेलं आणि तसे सुरुवात झालेली. आणि मग एक दिवस फोन आला की तुला बघायला उद्या पाहुणे येणार आहे. आणि मग तिथून सगळेच धांदल की पहिला शॉक की मला बघायला पाहुणे येणार आहे. लग्न तुमचं करायचं म्हटल्यावर हो. तुम्हालाच बघायला येणार. हो, पण असं आत्तासारखं तेवढं होतं नव्हतं ना तिथे. आता म्हणजे कुठल्या काळातलं सांगताय? तरी आमच्या लग्नाला 17 वर्ष झाली सर. फक्त 17 झाली ना? काय हो, तुम्ही गेलेला तो दिवस आठवतोय? थोडा आठवतो आता. बघायला गेलो, माझं मी पहिल्यांदाच एक मुलगीला बघण्याचा कार्यक्रम असतो, ते प्रश्न विचारता 1 तास तो हे चालला इंटरॅक्शन. म्हणजे की प्रश्न करायचं काय करिअरमध्ये काय केलं पाहिजे, पुढे काय करायचं. आणि मग त्यावेळेस डिसाईड केलं की आपल्याला जो काय जीवनसाथी मालेगावातच आहे. मालेगावातच त्याच घरात आहे. त्याच घरात आहे. पण तुमचं काय, त्यांनी जसं त्याच दिवशी ठरवलं, तुमचाही निर्णय त्याच दिवशी झाला? हो, असं नाही म्हणण्यासारखं काही नव्हतं ना त्यांच्याकडे. पण आता 17 वर्ष कशी गेली? एकदम छान गेले. चढ उतार सगळे आले. पण ती असल्यामुळे मी याच्यातनं बाहेर पडलो. अनेक जीवनामध्ये कठीण प्रसंग आले. ज्या पद्धतीने सपोर्ट केला तो खूप छान. 17 वर्षाचा जो काही उत्कर्ष आहे त्याचं श्रेय या माऊलीला दे. यस. हो, आणि कधीच रागवत नसतील ना त्या? नाही, रागवलं का आपण शांत बसायचं. 17 वर्ष कशी काढली आहेत बघताय तुम्ही. तुमचं कसं लग्न जमलं? आमचंही अरेंज मॅरेजच आहे दोघांचं. माझ्या वडिलांचे एक मित्र आहेत, त्यांनी स्थळ सुचवलं असं असा मुलगा आहे. मग वडील स्वतःच बघायला गेले नाशिकला. त्यांना आवडला, मुलगाही आवडला आणि मुलाचं घर मग तुम्ही काय वगैरे. बघण्याचा कार्यक्रम यांच्यासारखा झाला? हो, आमचं खूप फास्ट झालं. कसं काय? ऍक्च्युली वडिलांचा आणि मोठ्या बंधूंचा अगरबत्तीचा व्यवसाय आणि यांच्या चुलत भाऊ आहेत, त्यांचं पण साडेपेटीचा. हो, अगरबत्ती. त्यांचा पण अगरबत्ती, त्यांच्या चुलत भावाचा. आणि तुमचाही अगरबत्ती. हो, वडिलांचा आणि मोठे बंधू. त्याच्यामुळे संसारातला सुगंध छान दरवळला. आणि बॅकग्राऊंडने मी इंजिनियर आहे, पण माझं डिसाईड होतं की मला डॉक्टर मुलगी हवी. अच्छा, ठरवलं? हो, ठरवलं होतं. मग गेलात तुम्ही? हो, गेलो. 1 मार्चला बघायला गेलो. व्हेरी गुड. 8 मार्चला आमचं साखरपुडा झाला. ह्याही रागवत नाहीत? नाही, आता थोड्या बोलक्या झाल्या. पूर्वी आमच्यामध्ये कशी आपण म्हणतो की भांडण कशामुळे होतं, तर त्या बोलत नव्हत्या, त्याच्यामुळे होत होतं कधी कधी. लोकांकडे भांडणं जास्त बोलतात म्हणून होतं, आमच्याकडे कमी बोलतो म्हणून भांडण. कुठल्या गोळ्या दिल्या मी गोळ्या नाही दिल्या, त्यांनीच मला गोळ्या दिल्या. आमचं जरी अरेंज मॅरेज आहे, पण सगळ्यांनाच डाऊट आहे की तुमचं 100% लव्ह मॅरेज आहे. तुम्ही आम्हाला ते कन्फर्म आहे. ते उगाच कशाला लपवता तुम्ही? डाऊट बिऊट काय नाही, ते आहेच तसं. तुम्ही अरेंज केलंय, तो भाग वेगळा. नाही, अरेंज करून आम्ही लव्ह केलंय. तुमचं काय नाही, शांत राहणं सुखाचा छान मंत्र. नाही, आम्ही ठरवलंय की मी चिडले की असं आता एवढ्या वर्षात ते तेवढं तर कळतं की कोण चिडल्यावर काय करायचंय ते. त्याच्यामुळे असं काही होत नाही आमच्याकडे, शांत राहणं वगैरे काही नाही असं. तर ते म्हणतात मी कायमच शांत आहे 17 वर्ष म्हणून. हो, हा, ते असं म्हणायचंच असतं ना ते. बरोबर. आता तुमच्याबद्दल घरातले काय म्हणतात ते ऐकणार आहोत. हा, चला. माझा भैया आणि बहिणी म्हणजे लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की ऋणानुबंध असतात. आता एक म्हणजे मिश्किल प्रसंग सांगते की हा जेव्हा वहिनीला बघायला गेला त्यावेळी माझा मुलगा पण गेला होता. तो अतिशय लहान होता. ज्या दिवशी ते बघायला गेले त्या दिवशीच त्याने तिला मामी म्हणायला सुरुवात केली. म्हणजे जेणेकरून तिथूनच त्याला होकार होता की नाही मामा, तू हीच मामी मला पसंत आहे, हीच आपल्या घराला छान सांभाळेल. कळलं मामा? मामाने त्याच वेळेस होकार दिला. हा मामाने केलेला गेम होता, सगळा प्लॅन होता.
एकदम मुलासारखे येते, त्याच्यामुळे मला काही चिंताच नाही. माझी मुलगी एकदम सुपर आहे, त्याच्यामुळे त्याचं कधीच कमी पडणार नाही. असं बस एवढंच मी बोलू शकतो. प्रियांका म्हणजे आमची सून जरी असली ती आम्हाला अगदी मुलीसारखी आहे. माझी बहीण गेल्यानंतर तिने सर्व जबाबदाऱ्या अगदी आनंदाने स्वीकारल्या आहेत आणि प्रत्येक जबाबदारी तिने अगदी आनंदाने पार पाडलेली आहे. या दोघंही बालपणीपासून मैत्रिणी आहेत. तेव्हा त्यांनी शाळेचं अभ्यास एकत्र खेळणं ते एन्जॉय केलं. दोघीही वेगवेगळ्या व्यवसायामध्ये जरी गुंग असल्या तरी एकमेकींना नंतर ते बालपणीचे दिवस आठवून पुन्हा त्याला एक वेगळा रंग त्यांनी आता भरलेला आहे आणि ते सगळं आता ते एन्जॉय करतायत आणि सगळं घरचं नातं सगळं सांभाळून आणि ते मैत्रीचं एक निखळ नातं ते आता त्याचा सगळा अनुभव घेत आहे आणि एन्जॉय करतायत. ते बोला. मालेगावात शिक्षण केलं, तिथून मग चांदवडला शाळा शिकली. हो, चांदवडला शाळा शिकून श्रीरामपूरला 1 वर्ष प्रॅक्टिस केली. आता बरं वाटतंय की नाही? हो, मग आता पण मला सांगा, तुमची मुलगी लव्ह मॅरेज करेल असं वाटलं होतं का कधी? नाही 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 ना. नाही ना. हे लव्ह मॅरेज अरेंज करेल असं वाटलं होतं का? नाही ना. किती छान. मुलगा आणि सून. हा हा, बोला बोला. हा, खूप म्हणजे स्वभावाला मुलगा थोडा चिडका होता, कधीही एकही वर्ष नापास झाला नाही. कोण? मुलगा माझा. मग तुमची इच्छा होती नाही. दरवर्षी नापास व्हावं? इच्छा नव्हती माझी. अभ्यासू, सांगायचं काम नाही. मला 2 मुलं आहेत. एक हा जरा जास्त खोडकर होता, हा जरा शांत होता. याचा अभ्यासात म्हणजे हे एवढं हे नाही करायचं. पण 10वी नंतर माझा मोठा मुलगा खूप चमकला. याला तर सांगायचं कामच नव्हतं. खूप हुशार आणि दोघं भावांची एकी आहे. सुनेबद्दल काय? दोघी सुना खूप छान. दोन्हीचं नाही, एकीचं सांगा आधी. दुसरी म्हणजे मनमिळाऊ आहे. पटकन कुठलंही कॅच करते, कुठलीही शिकायची खूप तिला हौस. कोणाला? ह्या सुनबाईला. आणि दुसरी सुनबाई? ती पण तशीच आहे. आणि त्या दोघींचं कसं जमतं? एकदम छान जमतं. एकदम बहिणीसारख्या राहतात. तुम्ही नसताना तरी पण नाही, मी कुठे जातच नाही ना. एकदम छान. तसं माझ्यापेक्षा लहान वहिनीच म्हणावं लागेल मला, पण बहिणीपेक्षा मला बहिणी सारखी ती. तिच्याबद्दल सांगावं थोडं कमीच पडेल मला. आता या सगळ्या गप्पा सुरू असताना घरातल्या बऱ्याच जणांना बोलायचं असतं, काही ना काही सांगायचं असतं. पण आता एक छोटंसं आव्हान तुमच्या दोघांसाठी आहे. असंख्य तुकड्यांमध्ये विखुरलेलं चित्र सगळ्यात आधी जो कोणी पूर्ण करणार तो आपल्या बायकोला बाजूबंद मिळवून देणार आहे. ते कोण मिळवून देणार आता बघूया. असंच्या असं चित्र या तुकड्यांमध्ये आहे, ते जोडून पूर्ण करायचं आहे. अभिनंदन. झी मराठीकडून हा बाजूबंद तुम्हाला मिळाला. अभिनंदन. झी मराठीकडून चांदीचं नाणं. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. ही भेटवस्तू. अभिनंदन. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागणार? क्षमा मागायचे म्हणजे तसं मी सगळ्यांनाच, आत्ता जेवढे माझा कार्यक्रम बघत असतील किंवा ज्यांना चुकून कळत न कळत कधी काही बोललं गेलं असेल तर त्या सगळ्यांची क्षमा मी मागेन. आणि तुम्ही? मी माझे आई वडील जे आता ह्या जगात नाही, माझ्या आईची खूप इच्छा होती की हा कार्यक्रम मध्ये, माझ्या सासूबाईंची खूप इच्छा होती अगदी आपल्याकडे सुनेनी, एकदा. मुलांनी, आणि तो योग आत्ता आला. म्हणजे सिद्धिविनायकाच्या कृपेने हे म्हणता येईल. न कळत माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर मी सगळ्यांची क्षमा मागतो. पहिले तर माझ्या मिस्टरांची मागेल. कधी कधी होतं चिडचिड, जास्त गोळ्या देता. कधी कधी होऊन जाते, जास्त पॉझिटिव्हनेस मुळे चिडचिड होऊन जाते. सर्वात पहिले तर त्यांचीच मागेल आणि नंतर सर्वच वडीलधाऱ्यांची. कळत न कळत बऱ्याच वेळा कामाच्या गडबडीत होते, एखाद्या वेळेस बोललं जातंय, झालं असेल कधी तर सगळ्यांनी मला माफ करा. तुम्ही? चुका करत नाही तो माणूसच नाही. मीही कधी चुकलो असेल तर मला माफ करावं. मला म्हणजे कुठल्या तरी मंदिरात बसलोय असं वाटायला. बरं, आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर तुम्ही कुठला करणार? जे आहे तेच कंटिन्यू करणार. बदल तर करण्याची गरज नाही. नको, आपण शांत राहायचं. आता या 2 वहिनी आहेत, यांच्यापैकी कोण जिंकणार पैठणी बघूया.
या ठिकाणी जरा जोरदार टाळ्या वाजवून या खेळात कोण जिंकणार पैठणी ते आत्ता ठरणार आहे. समोर एक रिंग ठेवलेली आहे आणि ही जी डिश आहे ही इथून टाकायची आणि ती जाऊन त्या रिंगमध्ये थांबली पाहिजे. दोघींनाही 10 संधी. या 10 संधीमध्ये सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. त्या बघूया कोण पटकावणार पैठणी. 1 आतापर्यंत 2 ही गुणसंख्या. 3 4 त्यांची गुणसंख्या आहे 4. जिंकण्यासाठी 5 गुणांची आवश्यकता. खेळा. 1 2 आतापर्यंत 2 ही गुणसंख्या. 3 4 5 अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या डॉक्टर रुपाली. त्यांना झी मराठीकडून हा तन्मणी. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या प्रियांका वहिनी. त्यांना झी मराठीकडून सोन्याची नथ. प्रियांका वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या दोनही कुटुंबांना आणि आपणा सर्वांना शुभेच्छा. आणि त्याचबरोबर महामिनिस्टर, महाराष्ट्राची महामिनिस्टर कोण होणार याकडे आपणा सर्वांचंच लक्ष आहे. तेव्हा ज्या कुणी या महामिनिस्टरच्या या संग्रामामध्ये सहभागी होणार आहेत त्या सगळ्या माऊलींना अगदी मनापासून शुभेच्छा. 11 एप्रिलपासून झी मराठीवर आपण बघणार आहात महामिनिस्टर. आणि ज्या महामिनिस्टर ठरणार त्यांना मिळणार आहे 11 लाखाची पैठणी. तेव्हा आता ही पैठणी कोण पटकावणार याकडे उत्सुकता ताणून ठेवा. आणि सगळ्या स्त्री शक्तीला शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.